गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण मागल्या व्हिडिओमध्ये इस्त्रीचं कार्यतत्व आणि इस्त्रीचे वेगवेगळे भाग बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इस्त्रीची कार्यपद्धती. आपण मागल्या व्हिडिओमध्ये पण चर्चा केली आहेच. इस्त्रीची कार्यपद्धती कशी असते, म्हणजे इस्त्री काम कशी करते. इस्त्रीच्या हीटिंग एलिमेंटला पॉवर सप्लाय दिला तर हीटिंग एलिमेंट तापतो. हीटिंग एलिमेंट तापल्यानंतर ती उष्णता बेस प्लेटकडे ढकलली जाते, म्हणजेच बेस प्लेटमध्ये पसरते आणि इस्त्री गरम होते. आता ही पसरलेली उष्णता हँडलकडच्या बाजूला येऊ नये यासाठी कॉईलवर ॲस्बेस्टॉसचं कवर असतं आणि त्यावर केस बसवलेले असते, कवर बसवलेलं असतं आणि मग त्याच्यावर हँडल बसवलं असतं. त्यामुळं ॲस्बेस्टॉस शीटमुळं हाताकडल्या बाजूला, म्हणजेच आपण इस्त्रीला जे हँडल धरतो त्या हँडलकडच्या बाजूला उष्णता जास्त पसरत नाही. आता हीच कार्यपद्धती दोन्ही इस्त्रीमध्ये असते, नॉन ॲटोमॅटिक इस्त्री आणि ॲटोमॅटिक इस्त्री. हेही बघितलंय आपण की ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये तापमान नियंत्रणाची सोय असल्यामुळं आपल्याला वारंवार इस्त्रीचा पॉवर सप्लायचा स्विच ऑन किंवा ऑफ करावा लागत नाही. आता पहिल्यांदा आपण बघू विद्युत इस्त्रीच्या कार्यपद्धतीमध्ये पहिला प्रकारची इस्त्री नॉन ॲटोमॅटिक इस्त्री. या प्रकारच्या इस्त्रीमध्ये आवश्यकतेनुसार उष्णतेचे नियंत्रण करण्याची कोणतीही व्यवस्था नसते. आवश्यकतेपेक्षा जास्त तापमान वाढल्यास इस्त्रीचा स्विच बंद करावा लागतो. या इस्त्रीमुळे वीज वाया जाते. म्हणजे नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये इस्त्री पूर्ण वेळ तापतच राहते, त्यामुळं त्यामध्ये वीज वाया जाते. या इस्त्रीमध्ये तळाशी बेस प्लेट व त्यावर हीटिंग एलिमेंट, ॲस्बेस्टॉस शीट, प्रेशर प्लेट, कव्हर प्लेट हे क्रमवार पद्धतीनं जोडलेले असतात. इस्त्रीच्या हँडलमध्ये स्विच हा फेज वायरला जोडलेला असतो. स्विच ऑन करताच विद्युत प्रवाह वाहून हीटिंग एलिमेंटमध्ये उष्णता निर्माण होते. तयार झालेली उष्णता बेसप्लेटकडे वाहून बेसप्लेट गरम होतो व कपड्यांना इस्त्री करण्याचे कार्य साध्य करता येते. ही झाली नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीची कार्यपद्धती. दुसरी इस्त्री आहे ॲटोमॅटिक इस्त्री. आता ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये तापमान नियंत्रणाची सोय केल्या, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर इस्त्री तापली तर सप्लाय ॲटोमॅटिकली खंडित होतो, बंद केला जातो. आणि प्रमाणापेक्षा जास्त थंड झाली तर सप्लाय ॲटोमॅटिकली चालू केला जातो. आणि हे काम करतो थर्मोस्टॅट. आणि म्हणून या प्रकारची इस्त्री व्यवहारात आता जास्त प्रमाणात वापरली जाते. आता हिची कार्यपद्धती कशी आहे बघा. या प्रकारच्या इस्त्रीमध्ये आवश्यकतेनुसार उष्णतेचे नियंत्रण करण्याची व्यवस्था असल्यामुळे स्विचच्या साहाय्याने वीज पुरवठा बंद करावा लागत नाही. या इस्त्रीमुळे वीज वाया जात नाही. ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये बेस प्लेट, कव्हर प्लेट, हँडल, टर्मिनल हाऊसिंग, सप्लाय कॉर्ड, हीटिंग एलिमेंट, थर्मोस्टॅट स्विच हे प्रमुख भाग आहेत. स्विच ऑन करताच, म्हणजेच विद्युत पुरवठा चालू केल्यानंतर विद्युत प्रवाह वाहून हीटिंग एलिमेंटमध्ये उष्णता निर्माण होते. तयार झालेली उष्णता बेसप्लेटकडे वाहून बेसप्लेट गरम होतो. प्रमाणाबाहेर उष्णता निर्माण झाल्यास थर्मोस्टॅट स्विचमधील 2 धातूपासून बनवलेली पट्टी बेंड होऊन सप्लाय बंद होतो. तापमान कमी झाल्यास ती पट्टी पुन्हा पूर्ववत होऊन विद्युत मंडळ पूर्ण होते व हीटिंग एलिमेंटचा विद्युत प्रवाह पुन्हा चालू होतो आणि उष्णता निर्माण होते. हीटिंग एलिमेंटमध्ये तापमान नियंत्रणासाठी टेम्परेचर कंट्रोल नॉबचा वापर केलेला असतो. आपण ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये बघतोय वरच्या बाजूला एक नॉब फिरवायचा असतोय. कपड्याच्या प्रकाराच्या सेटिंगनुसार आपल्याला तो नॉब ठरवायचा असतो, बदलायचा असतो की जेणेकरून आपल्याला किती टेम्परेचर पाहिजे, किती तापमान पाहिजे, त्या तापमानाला ती इस्त्री जास्तीत जास्त गरम होईल.
आता या सर्व इस्त्र्या 450 वॅट, 650 वॅट आणि 750 वॅट या क्षमतेमध्ये उपलब्ध असतात. साधी इस्त्री 450 वॅटची असते आणि ऑटोमॅटिक इस्त्री मात्र 750 वॅटची असते. लॉन्ड्रीच्या इस्त्री मात्र थोड्याशा हाय पॉवरच्या असतात. त्या प्रमाणापेक्षा जास्त जडही असतात, कारण कमी वेळेत आपल्याला ते काम पूर्ण करून घ्यायचं असतं. आकारानं मोठे असतात. तर अशा तऱ्हेनं या दोन्ही इस्त्रीची कार्यपद्धती आहे. या इस्त्रीमध्ये आता पुढचा मुद्दा आहे विद्युत इस्त्रीमध्ये निर्माण होणारे दोष, त्यांची कारणे व त्यावरील उपाय. आता दोष म्हणजे काय? मला इस्त्री करायला इस्त्री वापरता येत नाही आहे. म्हणजे काय? एक तर इस्त्री तापत नसेल किंवा इस्त्रीला शॉक बसत असेल, अशा अनेक कारणास्तव इस्त्री चालू होत नाही आहे किंवा वापरता येत नाही आहे. आता हे दोष काय असतात, त्यांची कारणं काय असतात आणि मग त्यावरचे उपाय काय, हे आपल्याला बघायचं आहे. आता पहिलं दोष आहे विद्युत इस्त्री चालू होत नाही. विद्युत इस्त्री चालू कधी होणार? आपण त्याला सप्लाय दिलाय, इस्त्री चांगल्या कंडिशनमध्ये आहे, इस्त्रीला सप्लाय व्यवस्थित जातोय. आता इस्त्री चांगल्या कंडिशनमध्ये नसेल म्हणजे काय? त्याला 3-4 कारणं असतात पुन्हा. काय? एक तर तुमची सप्लाय कॉर्ड खराब असू शकते, स्विच खराब असू शकतो, किंवा इस्त्रीची कॉईल तुटलेली असू शकते. आता ही जी काही कारणं आहेत आणि मग त्याच्यावरचे उपाय काय आपल्याला बघायचे आहेत. आता पहिलं दोष आहे विद्युत इस्त्री चालू होत नाही. आता पहिलं कारण आहे विद्युत पुरवठा बंद असेल तर. आता विद्युत पुरवठा बंद असेल तर उपाय काय करायला लागेल? विद्युत पुरवठा चालू करून घ्यावा लागेल. काही वेळा अनावधानानं आपला स्विच चालू करायचा राहून गेलेला असतो, किंवा कुठल्या तरी कारणास्तव मेन स्विच बंद झालेला असतो, किंवा MCB ट्रिप झालेला असतो, किंवा फ्यूज गेलेली असते. अशा अनेक कारणास्तव घरात किंवा त्या प्लगपर्यंत विद्युत पुरवठा पोहोचत नाही. आणि मग या कारणाला उपाय काय आहे? तर विद्युत पुरवठा चालू आहे का नाही हे पहिल्यांदा बघावं. इस्त्री चालू होत नाही आहे, हा दोष झाला. त्याचं कारण असणार आहे इस्त्रीला विद्युत पुरवठा मिळत नाही. आता इस्त्रीला विद्युत पुरवठा मिळत नाही हे आपण कसं तपासायचं? तर त्या प्लगमध्ये टेस्टरच्या साह्यानं किंवा सेरीज टेस्ट लॅम्पच्या साह्यानं आपण त्या प्लगमध्ये विद्युत पुरवठा आला का नाही हे बघू शकतो. आपण 9वीला बघितलंय, सेरीज टेस्ट लॅम्पच्या साह्यानं टेस्ट करणे किंवा टेस्टरच्या साह्यानं. टेस्टरमध्ये फेज आणि न्यूट्रल उपलब्ध आहे का नाही, फेज उपलब्ध आहे का नाही आपण बघू शकतो. तर विद्युत पुरवठा बंद असेल तर आपल्याला पहिल्यांदा चेक करावं लागेल माझ्या त्या प्लगमध्ये, म्हणजे जिथं आपण इस्त्रीची 3 पिन टॉप घालतोय त्यामध्ये विद्युत पुरवठा आलाय का नाही. आता तिथं विद्युत पुरवठा येत नसेल तर दोन उपाय. एक तर विद्युत पुरवठा चालू करून घ्या, किंवा फ्यूज गेलाय का नाही ते तपासा आणि फ्यूज बसवा, किंवा काही कारणास्तव MCB ट्रिप होतो तो ऑन करून घ्या. हे झालं पहिलं कारण. दुसरं, हिटिंग एलिमेंट ओपन असेल, म्हणजे इस्त्रीचा प्लगमध्ये सप्लाय आलाय, सप्लाय इस्त्रीपर्यंत पोहोचतोय पण इस्त्री गरम होत नाही, म्हणजे त्याचं दुसरं कारण आहे हिटिंग एलिमेंट ओपन असेल. म्हणजे काही वेळा हिटिंग एलिमेंट नायक्रोमची तार जास्त गरम होऊन किंवा इस्त्रीला धक्का लागला, हातातून उभा करून ठेवतोय ते करत असताना खाली पडली तर जोराच्या धक्क्यामुळं इस्त्रीची ती नायक्रोमची कॉईल कुठं ना कुठेतरी तुटू शकते. आणि मग हिटिंग एलिमेंट ओपन असेल तर हिटिंग एलिमेंटची जोडणी नीट करावी, हा उपाय आहे. किंवा तो हिटिंग एलिमेंट आपल्याला बदलावा लागतो. आता हिटिंग एलिमेंट आपल्याला जोडणी करता येणं शक्य नाही, कारण साध्या इस्त्रीमधला हिटिंग एलिमेंट मायका शीटमध्ये पूर्णपणे कव्हरमध्ये गुंडाळलेला असतो. तो काढून जॉईंट मारणं थोडंसं किचकट आहे, शक्य आहे पण किचकट आहे. आणि म्हणून हिटिंग एलिमेंटची जोडणी नीट करून घ्या किंवा हिटिंग एलिमेंट बदलावं लागेल. तिसरं कारण आहे विद्युत इस्त्री चालू न होण्याचं लूज कनेक्शन. काही वेळा आपण इस्त्रीच्या पाठीमागल्या टर्मिनल हाऊसिंगमध्ये पिन घालतोय, तिथं लूज कनेक्शन असेल, किंवा आत त्या टर्मिनल हाऊसिंग पासून आपली हिटिंग एलिमेंट जोडायला जी प्लेट असते ती व्यवस्थित जोडली गेली नसेल तर तसं होऊ शकतं. आणि मग त्याच्यासाठी उपाय आहे सर्व कनेक्शन्स घट्ट जोडून घ्यावेत, म्हणजे कुठं लूज कनेक्शन नाही ना हे बघून घ्यावं लागेल आपल्याला. आणि इस्त्री चालू न होण्याचं चौथं कारण आहे स्विच खराब झाला असेल.
म्हणजे इस्त्रीला जो एक ऑन ऑफ स्विच असतो तोही काही वेळा वापरून किंवा जास्त करंटमुळं खराब होऊ शकतो. त्याच्या स्प्रिंग्स खराब होऊ शकतात आणि स्विच काम करायचं बंद करतो. असं झालं असेल तर त्यावर उपाय एकच, तो स्विच आपल्याला बदलावा लागेल. तर अशा तऱ्हेने विद्युत इस्त्री चालू होत नसेल तर ही 4 कारणं सांगितलीत आणि त्याच्यावरचे हे उपाय. पहिलं कारण काय, विद्युत पुरवठा बंद असेल. आपल्याला विद्युत पुरवठा चालू आहे का नाही ते बघावं लागेल. MCB किंवा फ्यूज गेला असेल तर तो बदलावा लागेल. दुसरं कारण आहे हिटिंग इलेमेंट ओपन असेल. हिटिंग इलेमेंट जोडता येणं शक्य असेल तर जोडून घ्यायचं, नसेल तर हिटिंग इलेमेंट बदलावा लागेल. तिसरं कारण आहे लूज कनेक्शन्स असतील तर काही वेळा 3 पिन टॉपमध्ये लूज कनेक्शन असतं, टर्मिनल हाऊसिंगमध्ये लूज कनेक्शन असतं किंवा आपण हिटिंग इलेमेंट जिथं जोडतो तिथं लूज कनेक्शन असतं. त्यामुळे हे सगळे कनेक्शन आपल्याला घट्ट करावे लागतील. आणि चौथा आहे स्विच खराब झाला असेल, म्हणजेच इस्त्रीला जो स्विच असतो तो वापरून खराब होऊ शकतो. तो खराब झाला असेल तर आपल्याला बदलावा लागेल. हे झालं पहिला दोष. दुसरा दोष आहे इस्त्रीला हात लावल्यास शॉक बसतो. आता जर कनेक्शन सगळे व्यवस्थित असतील तर खरं तर शॉक बसायला नको, पण मग यापैकी कशात तरी दोष असेल तर हा शॉक बसणार. आता कशात दोष म्हणजे काय, हिटिंग इलेमेंट मायका शीटमध्ये गुंडाळून बेसप्लेटवर ठेवलेला असतो. आता हा हिटिंग इलेमेंटवरचा मायका शीट कुठंतरी निघाली असेल, तुकडा पडला असेल आणि तो हिटिंग इलेमेंट बॉडीला शॉर्ट होत असेल तर शॉक बसणार. किंवा टर्मिनल हाऊसिंगमध्ये फेज वायर बॉडीला शॉर्ट होत असणार. तर ह्या 2-3 कारणांपैकी कुठल्या कारणामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहे हे बघायचं आहे. आता त्यातलं पहिलं कारण बघा, हिटिंग इलेमेंट बॉडीला स्पर्श करत असेल. मी आता सांगितलं, जास्त गरम झाल्यामुळं किंवा जास्त दिवस इस्त्री वापरल्यामुळं किंवा हातातून इस्त्रीला जोरात धक्का लागला किंवा पडल्यामुळं मायका शीटचे तुकडे निघू शकतात आणि मग तिथं ती हिटिंग इलेमेंट बॉडीला स्पर्श करते. मग त्याला उपाय काय, त्या योग्य त्या इन्सुलेशनचा उपयोग करून हिटिंग इलेमेंट बॉडीपासून इन्सुलेट करावे, म्हणजे त्या बॉडीशी स्पर्श होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. पुढचं कारण आहे लाईव्ह वायर बॉडीला स्पर्श करत असेल. मी आता सांगितलं, ही जी लाईव्ह वायर म्हणजेच फेजची वायर असते ही कुठल्या कारणास्तव, म्हणजे कुठं, जिथं टर्मिनल हाऊसिंगमध्ये आपण पिन घालतोय तिथं किंवा टर्मिनल हाऊसिंग पासून नायक्रोमच्या कॉईलला जी वायर जाते तिथं ही वायर कुठंतरी कट झाली असते आणि बॉडीला स्पर्श करत असते. बॉडीला चिटकलेली लाईव्ह वायर बॉडीपासून इन्सुलेट करावी. त्याला मग स्लीव्ह घालावी लागेल किंवा वायर बदलावी लागेल किंवा इन्सुलेटेड वायर घालावी लागेल. हे केलं तर शॉक बसायचं नक्कीच कमी होणार. आणि तिसरं कारण आहे शॉक बसण्याचं, इन्सुलेटिंग मटेरियल तुटलं असेल किंवा खराब झालं असेल. इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजेच मायका शीट हा इन्सुलेटर म्हणून काम करतो किंवा जोडणीमध्ये स्लीव्ह ही इन्सुलेटर म्हणून काम करते किंवा वायर, या 3 पैकी कुठंतरी इन्सुलेटिंग मटेरियल खराब झालं असेल तर ते नवीन इन्सुलेटिंग मटेरियल वापरावं. अशा तऱ्हेनं हा इस्त्रीला शॉक बसत असेल तर या 3 गोष्टीची कारणं असू शकतात शॉक बसण्याची आणि त्यावरचे हे उपाय सांगितले. आता पुढचा मुद्दा आहे इस्त्री चालू केल्यानंतर, म्हणजे पुढचा दोष आहे इस्त्री चालू केल्यानंतर फ्यूज जात असेल. विद्यार्थी मित्रांनो, फ्यूज कधी कधी जाते हो, आणि अर्थात फ्यूज कशासाठी वापरले आहे. फ्यूज वापरले आहे घरात कोणत्याही कारणास्तव जर प्रमाणापेक्षा जास्त विद्युत प्रवाह वाहू लागला तर फ्यूज जावी आणि घरातल्या इतर उपकरणांचं आणि घराचं आगीपासून संरक्षण व्हावं. म्हणजे घरात आपण जास्तीत जास्त, त्याला लोड ठरवणे म्हणतात, किती लोड आहे, म्हणजे जास्तीत जास्त विद्युत प्रवाह म्हणजे लोड किती जोडणार आहे. म्हणजे घरात तुमची काही उपकरणं असू द्यात, लाईट पॉईंट, फॅन पॉईंट, मिक्सर, गिझर, हीटर, फ्रीज, AC, अशा सगळ्या उपकरणांचा विचार करून जास्तीत जास्त आपण घरात किती लोड वापरणार आहोत याचा विचार करूनच फ्यूजची तार किती जाडीची घालायचं हे ठरलेलं असतं आणि यानुसार ती फ्यूजच्या तारेची जाडी निवडावी लागते. आता याच्यापेक्षा लोड कधी जास्त ओढतो, ज्यावेळी कोणत्याही कारणास्तव कुठंतरी शॉर्ट सर्किट होतं. शॉर्ट सर्किटमध्ये म्हणजे कमी विरोध म्हणजे जास्त प्रवाह
आणि हा प्रवाह प्रमाणापेक्षा जास्त झाला तर मात्र फ्यूज वितळते. फ्यूजमधून वाहणारा विद्युत प्रवाह वाढतो. विद्युत प्रवाह वाढल्यामुळं जूलच्या नियमानुसार तिथं उष्णता जास्त निर्माण होते आणि प्रमाणापेक्षा जास्त उष्णता निर्माण झाली की फ्यूज वितळते. फ्यूज वितळणं चांगलं, फ्यूज जाणं चांगलं. प्रमाणापेक्षा जास्त विद्युत प्रवाह तुमच्या घरात कुठल्या उपकरणामध्ये घेत असतोय किंवा शॉर्ट झालेला असेल तर ही फ्यूज जाणारच. आणि मग अशा तऱ्हेनं फ्यूज जात असेल तर याचा अर्थ कुठं ना कुठेतरी शॉर्ट आहे. आणि मग कारणं काय आहेत बघा. इस्त्री चालू केल्या फ्यूज जात असेल तर कारणं काय आहेत बघा. सप्लाय कॉर्ड शॉर्ट असेल म्हणजे फेज आणि न्यूट्रल तिथं कुठेतरी सप्लाय कॉर्ड एकत्रित झाल्या. मग अशी सप्लाय कॉर्ड आपल्याला पहिल्यांदा चेक करावं लागेल आणि सप्लाय कॉर्ड जर शॉर्ट असेल तर सप्लाय कॉर्ड बदलावे लागेल. दुसरं कारण आहे हिटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करत असेल. हिटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करायला याचा अर्थ फेज आणि अर्थिंग एक व्हावं लागलंय आणि मग अर्थिंग प्रॉपर असेल तर फेज आणि अर्थिंग एक व्हावं लागलंय आणि त्यामुळं विद्युत प्रवाह जास्त वाढतोय आणि त्यामुळे फ्यूज जाते आणि म्हणून योग्य त्या इन्सुलेशनचा वापर करून उपयोग करून हिटिंग एलिमेंट बॉडीपासून इन्सुलेट करावं लागेल आपल्याला. आणि तिसरं फ्यूज तार कमी प्रवाह क्षमतेची असेल. हा मी आता सांगितलं ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त जाडीची फ्यूज तार वापरू नयेच, पण ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा पण कमी क्षमतेची फ्यूज तार वापरून चालत नाही. आपल्या घराला एकूण लोड किती लागणार आहे, किती उपकरणं वापरणार आहोत आणि त्यानुसार योग्य त्या जाडीची तार वापरावी लागते. आणि ही जाडीची तार कमी क्षमतेची असेल तर फ्यूज जाणार सारखं आणि म्हणून योग्य त्या क्षमतेची फ्यूज तार वापरावी लागेल. आता फ्यूजचा वापर थोडासा कमी झालाय. आता एमसीबी किंवा ईएलसीबी वापरतात आणि मग ईएलसीबी किंवा एमसीबी हे अशा तऱ्हेनं कुठंतरी शॉर्ट होत असेल तर लगेच ट्रिप होतात. त्याला म्हणतात एमसीबी पडला किंवा ईएलसीबी पडला. पडला म्हणजे भिंतीवरनं पडत नाही, तो ट्रिप होतो. ऑन असलेला ऑफ होतो आणि मग ऑफ झाला तर आपल्याला ते ऑफ का झाला याचं कारण शोधावं लागतं. म्हणजे नक्कीच कुठं ना कुठेतरी शॉर्ट झालेलं असतं आणि मग ते कारण शोधून ते दुरुस्त करून मग एमसीबी ऑन करायचा असतो. अशा तऱ्हेनं या गोष्टी आपल्याला बघून त्याप्रमाणे उपाय करावा लागतो. आता ही कारणं, दोष, कारण आणि उपाय यामध्ये ही जी काही दोष आहेत, आता हे इस्त्रीचे दोष आपण बघितले. असंच आपल्याला विद्युत गिझर, वॉटर हीटर, हॉटप्लेट ही जे काही औष्णिक उपकरणं आहेत, ही जी घरगुती कामासाठी आपण वापरतो, यामध्ये सुद्धा हे असेच कॉमन दोष असतात. मिक्सर चालू होत नाही, वॉटर हीटर चालू होत नाही, हात लावलं की शॉक बसतोय आणि ह्या सगळ्यांची कारणं पण तीच आहेत आणि उपाय पण तेच आहेत. आता आपण ते पुन्हा पुढे बघणारच आहोत. पण एक ही ठराविक ठरलेली ठोकताळे आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचं. काय इस्त्री चालू केली की फ्यूज जात्या याचा अर्थ नक्कीच ह्या 3 कारणांपैकी एक कारण असणार. सप्लाय कॉर्ड शॉर्ट असेल, वॉटर हीटर चालू केला की फ्यूज जात्या याचा अर्थ त्याला जोडलेली सप्लाय कॉर्ड खराब असेल किंवा शॉर्ट झाला असेल. अशा तऱ्हेची ही ठरलेले कारणं आणि ठरलेले उपाय आहेत. हे विद्यार्थ्यांनी चांगल्या तऱ्हेने लक्षात ठेवायचं आहे. या विद्युत इस्त्रीमधला पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑटोमॅटिक इस्त्री खोलण्याची आणि जोडण्याची क्रमवार पद्धत. म्हणजे ज्या क्रमानं खोलतोय आपण त्याच्या उलट्या क्रमानं आपल्याला जोडावं लागणार आहे. आता कशासाठी खोलायला लागणार आहे, काय प्रॉब्लेम आहे काय बघायच्या वेळीच. आता मग त्यासाठी काय करावं लागतं बघा. पहिली स्टेप आहे, प्रथम कव्हर बॉडीवर असणारा टेम्परेचर कंट्रोल नॉब बाजूला काढावा. ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये वरच्या बाजूला जो टेम्परेचर कंट्रोल नॉब असतो त्याला साईडला एक छोटासा स्क्रू असतो. तो स्क्रू काढून आपल्याला टेम्परेचर कंट्रोल नॉब वर उचलावा लागतो. काही इस्त्रीमध्ये हा स्क्रू नसतो, फक्त प्रेस करून बसवलेलं असतं, म्हणजे तो नॉब फक्त उचलला तरी निघू शकतो. दुसरी स्टेप आहे, इस्त्रीच्या कव्हर प्लेटचे नट खोलून कव्हर प्लेट व हँडेल स्वतंत्र करावेत. तिसरी स्टेप आहे, हिटिंग एलिमेंट व सप्लाय कॉर्ड सॉकेट टर्मिनलला जोडलेली कनेक्शन्स लूज करावीत. आता या टर्मिनल हाऊसिंगमध्ये ही हिटिंग एलिमेंट जोडलेली असते स्लीव टाकून किंवा त्याची स्पेशल सोय केलेली असते. आता हे हिटिंग एलिमेंट काढल्याशिवाय बाकीचं काढता येत नाही आणि म्हणून हिटिंग एलिमेंट सप्लाय कॉर्डला जोडलेले टर्मिनल्स बाजूला करावे लागतात. चौथी स्टेप आहे, थर्मोस्टेट खोलून बाजूला काढावा आणि प्रेशर प्लेटवरील नट खोलून प्रेशर प्लेट, ॲस्बेस्टॉस शीट
हिटिंग एलिमेंट व बेस प्लेट हे वेगळे करावेत. आता हे सगळे वेगळे केल्यानंतर ज्या क्रमानं आपण वेगळं केलं त्याच क्रमानं पुन्हा जोडावं लागतं. म्हणजे काय, आता जोडण्यापूर्वी हे सगळं आता स्वच्छ करून घ्यायचं, सगळे बरोबर आहेत का नाही ते तपासायचे. आता तपासण्यामध्ये फक्त हिटिंग एलिमेंटचीच कंटिन्युटी चेक करायची असते. बाकीचं इस्त्रीमध्ये जोडणीमध्ये फक्त प्रॉब्लेम राहू शकतो. टर्मिनल हाऊसिंगला हिटिंग एलिमेंट जिथं जोडतोय आपण तिथं मात्र जर स्लीव व्यवस्थित टाकली नसेल आणि वायर बॉडीला शॉर्ट होण्याची शक्यता असते. एवढी 1-2च काळजी घ्याव्या लागतात. प्रथम आता जोडताना काय करावं लागतं बघा. पहिली स्टेप आहे, प्रथम कापडाने स्वच्छ केलेले बेस प्लेटवर हिटिंग एलिमेंट ठेवून घ्यावे. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये प्रेशर प्लेटच्या वरील भागात थर्मोस्टेट स्विच बसवून हिटिंग एलिमेंट, थर्मोस्टेट स्विच, सप्लाय सॉकेट यांची जोडणी करावी. त्यानंतर नटबोल्टच्या साहाय्याने कव्हर प्लेट व हँडल जोडून घ्यावे आणि मग टेम्परेचर कंट्रोल नॉब जोडावा. पूर्ण जोडणी झाल्यावर इस्त्रीचे कार्य तपासून पहावे. आता इस्त्रीचे कार्य तपासून पहावे म्हणजे इस्त्री गरम होते की नाही हे आपल्याला बघावं लागेल. इस्त्रीच्या ज्या काही टेस्ट आहेत टेस्टिंगमध्ये आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्या सगळे टेस्टिंग बरोबर काम करतायत का नाही बघावं. म्हणजे दोनच, इस्त्री तापते आणि इस्त्रीला शॉक बसत नाही, ह्या गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतील. तर अशा तऱ्हेनं इस्त्री खोलणे आणि जोडणे याही स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. फक्त प्रॉब्लेम झाला इस्त्रीमध्ये काय तरच आपल्याला ती इस्त्री खोलावी किंवा जोडावी लागते. इतर वेळी नेहमी काही कारण असताना खोलण्याची गरज नाही.